रात्रीचे वाजलेत 9 आणि मला हा 1 तासात का किंवा 1.5 तासात किती वेळात होते मला माहीत नाही आहे. मला हा ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचा आहे सकाळी, कारण त्या लवकर सकाळी गावाला जाणार आहेत. तर ह्या माझ्या फ्रेंडचाच ब्लाऊज होता, तिच्या सिस्टरचा ब्लाऊज होता की जे बाहेर राहिला आहेत आणि ती उद्या त्यांच्याकडे त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांना एक पहिला मी ब्लाऊज स्टिच करून दिला होता, त्यांना छान बसला, त्यामुळे त्यांनी मला हा रिटर्न ब्लाऊज दिला होता की ताई हा पण शिवून द्या म्हणून. आणि त्यांचं परवा जायचं होतं, त्यामुळे मी निवांत बसले की उद्या स्टिच करून आरामात देता येईल. तर त्यांनी मला कॉल केला की ताई मला उद्याच गावाला जायचं आहे, तर मला उद्या द्यायचाल का ब्लाऊज? तर म्हणलं ठीक आहे देते, कारण आता नाहीतर म्हणू शकत नाही, एवढ्या लांबची ऑर्डर होती आणि त्यांना पहिला आवडलं त्यामुळे त्यांनी आपल्याकडे दुसरा ब्लाऊज दिला होता आणि नेक्स्ट टाईम त्या परत माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा होती आणि त्यांना मला फिनिशिंग परफेक्ट द्यायची होती. घाई गडबडी जरी शिवलं तरी मी फिनिशिंगवरती खूप काम करते आणि केलंच पाहिजे, कारण फिनिशिंग असेल ब्लाऊजला तरच ते ब्लाऊज छान आणि खूप सुंदर दिसतो. तर मग बघूया आता हा ब्लाऊज किती वेळात कंप्लीट होतोय. मी एका साईडला कुकर लावलं होतं आणि कारण 9 वाजले होते, माझा स्वयंपाक पण राहिला होता, स्वयंपाक करत करत काम चाललेलं माझं. मला एका तास खूप होतं ब्लाऊज स्टिच करायला आणि ह्याला पूर्ण बॅक साईडनं डिझाईन आली होती, डिझायनरच ब्लाऊज होता. त्यातनं त्याला काहीतरी वेगळा गळा टाकायचा, त्याला छान असे लटकन करावे, पूर्ण म्हणजे माझ्या डोक्यात होतं की त्यांना असं खूप छान करून देईल जेणेकरून त्यांना आवडेल आणि आपल्या शिलाईमध्ये त्यांना ते असं वाटेल की बाबा एवढ्या शिलाईत त्यांनी एवढं छान काम करून दिलं, ही माझी अपेक्षा होती. तर पुढे बघा तुम्ही कशा प्रकारे मी नेक वगैरे टाकलेला आहे. ट्रेंडिंगमधलाच नेक किंवा स्लीव्ज डिझाईन असं करायचं होतं मला, पण स्लीव्ज डिझाईन तर मी सिम्पलच केलं केला ऑलरेडी, त्याला डिझाईन आली होती. तुम्ही बघू शकता एका तासात मी ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे. त्याची डिझाईन तुम्हाला दाखवते. फ्रंट साईडने असं टाकलं होतं आणि बॅक साईडने लटकन बघू शकता. अजून करायचे होते मला, पण वेळ खूप कमी होता, अजून त्याचे हुक लूक लावायचे राहिलेले आहेत. फक्त स्टिच झाले, त्यात माझं मध्ये स्वयंपाक वगैरे चाललेलं असतं. तर अशा प्रकारे सेम कॉन्ट्रास्टमध्ये काही नाही आहे, सेम त्याची लेस लावली, जशी त्याच्यावरती डिझाईन आली सेम शेडमध्ये माझ्याकडे लेस अवेलेबल होती घरात. सेम त्या शेडचा मी लटकनला नॉट पण लावलेले आहेत. फ्रंट साईड तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी टाकलेली आहे आणि बॅक साईड. तर आता ह्यांची फिटिंग मला माहिती नाही आहे कशी बसेल, पण मी 100% द्यायचा प्रयत्न केलेला आहे, कारण पहिला जो ब्लाऊज होता तो देखील आम्ही अंदाजे स्टिच केला होता. त्यांनी मला अंदाजे मेजरमेंट सांगितलेलं आणि तो त्यांना अगदी छान बसला होता. त्यामुळे ह्याही वेळेस मी तसंच केले. त्यांच्या सिस्टरचा ब्लाऊज त्यांनी वेअर केलेला, तो त्यांना परफेक्ट बसलेला, तर त्यांच्या मेजरमेंटनुसार मी हा ब्लाऊज स्टिच केला आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.